नमस्कार. पितांबरी ॲग्रिकेअर डिव्हिजन प्रस्तुत शेतीतून प्रगती या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रसाद सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बांधवांनो, आंबा हे कोकणातील नव्हे, महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील एक सर्वात महत्त्वाचे फळपीक आहे. जगातील एकूण उत्पादनापैकी 57% उत्पादन हे केवळ आपल्या भारतामध्ये घेतले जाते. आंबा या पिकामध्ये आर्थिक कायापालट करण्याची क्षमता आहे. दिवसेंदिवस आंब्याचे उत्पादन किंवा आंब्याची जी काही लागवडीखालील क्षेत्र आहे ते वाढत चाललेले आहे आणि यावरील समस्या देखील वाढत चाललेल्या आहेत. अवकाळी पाऊस असेल किंवा हवामानातील बदल असेल, यामुळे येणारे आंबा पिकावरील रोग आणि किडी याचा प्रादुर्भाव हा अधिक प्रमाणात होत आहे. आंबा या पिकावरील रोग व त्यावरील उपाय याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर परेशजी पोटफोडे सर. नमस्कार. डॉक्टर परेशजी पोटफोडेंची ओळख करून देतो. डॉक्टर परेशजी पोटफोडे हे वनस्पती रोगतज्ञ असून ते डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर परेशजी पोटफोडे, आपलं स्वागत आहे. धन्यवाद सर. मग आंबा या पिकावर कुठकुठले रोग आढळतात आपल्याला? आंबा या पिकावर आपल्याला भुरी रोग आहे, करपा रोग आहे, फांदीमर रोग आहे, शेंडेमर रोग आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे रोग आढळतात. शिवाय शैवालजन्य तांबेरा रोग सुद्धा आंबा पिकावर आढळतो. मोहरावरती करपा रोग आढळतो, भुरी रोग आढळतो. फळांवरती सुद्धा आंब्याचे आपल्याला विविध प्रकारचे रोग आढळतात. उदाहरणार्थ करपा रोग आहे किंवा देठ कुजव्या रोग आहे. अशा प्रकारचे रोग आपल्याला विविध अवशेषांवर, विविध भागांवरती आपल्याला आंब्याचे आढळतात. सर, आता तुम्ही सांगितलं की एवढे प्रकारचे रोग आहेत, पण यातले महत्त्वाचे रोग कुठले की ज्यामुळे सर्वात जास्त प्रमाणात शेतकरी बांधवांचं नुकसान होतं? अगदी बरोबर. आता ह्यामध्ये जर विचार केला ना, तर आंब्यामध्ये जे मोहरावरती रोग येतात, उदाहरणार्थ करपा रोग आहे आणि भुरी रोग आहे, ज्यामुळे पूर्ण फळगळ होते किंवा फळ धारणाच होत नाही. मग हे रोग आपल्याला फार महत्त्वाचे मानावे लागते. सर, पण हे रोग आढळतात, पण हे शेतकरी बांधवांना कसं कळेल की हा करपा रोग आहे किंवा हा भुरी रोग आहे? तर याची लक्षणं कशा प्रकारे आढळतात आपल्याला? आता जर आपण पहिला करपा रोग घेतला तर करपा रोग हा विविध भागांवरती आंब्याचे आढळतो. उदाहरणार्थ पानं असतील, मोहर असेल, फांदीवरती सुद्धा किंवा फळांवरती सुद्धा करपा रोग आढळतो. करपा हा रोग बुरशीमुळे होणारा रोग आहे. तर सुरुवातीला काय होतं, ज्या वेळेला प्रादुर्भाव होतो या बुरशीचा, त्यावेळेला आपल्याला पानांवरती पिवळसर खोलगट असे चट्टे पाहायला मिळतात किंवा डाग पाहायला मिळतात, ठिपके पाहायला मिळतात. आणि नंतर हे डाग आकाराने वाढतात आणि मग त्याचा मध्यभाग आहे तो काळपट होतो किंवा तपकिरी रंगाचा होतो. आणि नंतर हे डाग संख्येने सुद्धा वाढतात आणि आकाराने सुद्धा वाढतात आणि मग पूर्ण पान आहे ते व्यापून टाकतात आणि मग तिथे पान ते करपतं. म्हणून ह्या रोगाला करपा रोग असं म्हटलेलं आहे. आणि ते जे पान आहे ते पूर्ण असं कडक बनतं. जर आपण हाताने ते चुरगडलं तर आवाज येतो. अशा पद्धतीने हळूहळू हा प्रसार आहे तो वाढत जातो आणि मग नंतर तो मोहरावरती येतो किंवा फांदीवर येतो. मोहरावरती आल्यानंतर जी फुलं आहेत त्याच्यावरती सुद्धा किंवा ते फुलांचे देठ आहेत ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला करपल्यासारखे डाग पाहायला मिळतात, तपकिरी रंगाचे डाग पाहायला मिळतात. आणि मग ते मोहरा आहे तो जळून जातो, करपल्यासारखा दिसतो. आणि साहजिकच त्यामध्ये मग फळधारणा होत नाही. जर फळधारणा झाल्यानंतर हा रोगाचा प्रादुर्भाव झाला तर मात्र हा रोग त्या फळांवरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. मग त्या फळांच्या बाबतीत फळांवरती खोलगट डाग पडतात किंवा तपकिरी रंगाचे डाग पडतात. मग ते आकाराने वाढतात आणि पूर्णपणे ते जो फळाचा पृष्ठभाग आहे तो असा खरवडला किंवा खरबडीत आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे पानाच्या सुरुवातीपासून ते त्याच्या मोहर यालापासून आणि त्या फळापर्यंत सगळीकडे त्याचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्यामुळे मग उत्पादनात निश्चितच घट होते किंवा नुकसान होतं. दुसरा आपण भुरी रोग जर म्हटलं तर भुरी म्हणजे काय, राख पसरल्यासारखी किंवा भुकटी पसरल्यासारखी दिसते. मग कोवळ्या पालवीवरती म्हणा किंवा मोहरावरती आपल्याला भुकटी पसरल्यासारखी दिसते, पांढर भुकटी असते. भुकटी म्हणजे काय, तर ही बुरशीच आहे. हे बुरशीची तंतुमय वाढ असते किंवा त्याचे बीजाणू असतात ते तयार होतात. मग ते मोहरावरती होतात. जास्त करून आपल्याकडे मोहरावरतीच भुरी हा रोग प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो. मग भुरी जी पडते, जेव्हा बुरशीची लागण होते तेव्हा प्रादुर्भाव होतो, तेव्हा त्या मोहरावरती पांढरट रंगाचे चट्टे किंवा भुकटी पडल्यासारखी दिसते आणि मग नंतर हा मोहर आहे तो जळून जातो किंवा करपतो. फळधारणा व्हायच्या अगोदर जर हा भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाला तर त्याच्यामध्ये फळधारणा होत नाही त्या मोहरामध्ये, कारण का पूर्ण मोहरच जळून गेलेला असतो. फळधारणा झाल्यानंतर
जर भुरी रोग आला तर त्याचे जे फळाचे देठ आहेत त्याच्यावरती सुद्धा ही भुरी वाढते आणि मग फळं वाटाण्याच्या आकाराची असताना पिवळ पडतात आणि नंतर ती गळून पडतात. म्हणजे त्याचं उत्पादन आपल्याला घेता येत नाही. त्यानंतर आपण समजा फांदीमर रोगाचा समजा विचार केला तर फांदीमर रोग आहे हा बुरशीमुळेच होणारा रोग आहे. मग त्याच्या फांदीच्या टोकाला पहिल्यांदा बुरशीची लागण होते आणि लागण झाल्यानंतर तिथे आपल्याला काळपट चट्टे पाहायला मिळतात आणि नंतर ह्याचा प्रसार जसं अनुकूल वातावरण असेल तर तसा प्रसार हळूहळू मागे 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 होत जातो किंवा फांदी ती मागे मागे मरत जाते. त्यामुळे त्याला फांदी मर असं म्हणतात किंवा शेंडे मर असं सुद्धा म्हटलं जातं. काही वेळेला जर फांदीच्या मध्येच आपल्याला ह्याचा प्रादुर्भाव पाहायला मिळाला तर तिथली साल तडकते किंवा त्या ठिकाणून एक चिकट असा पिवळसर द्रव बाहेर पडलेला दिसतो. मग तो असा डिंकासारखा चिकटून जातो. मग त्याला काही वेळेला डिंक्या रोग सुद्धा असं म्हटलं जातं काही ठिकाणी. हे फांदीच्या बाबतीत झालं. किंवा अजून एक दुसरा आजार म्हटला तर पिंक रोग आहे. मग पिंक रोग का बरं म्हटलेला आहे तर त्या फांदीवरती ज्या बुरशी लागण होते ती बुरशी आतमध्ये त्या फांदीवरती वाढत असताना त्याचे काही शोषमुळं आतमध्ये सोडते त्या फांदीमध्ये तिथला रस शोषून घेते. मग ती वाढत असताना त्या फांदीवरती आपल्याला पांढरट चट्टे पाहायला मिळतात. आणि जेव्हा दमट हवामान असेल पावसाळ्यामध्ये तर त्याच्यावरती पिंक रंगाची त्याची बीजाणू तयार होतात आणि म्हणून त्याला पिंक रोग असं म्हटलेलं आहे. तसंच ब्लॅक बँडेड नावाचा सुद्धा रोग आहे. मग त्यामध्ये काय होतं हा सुद्धा बुरशीचा प्रकार आहे आणि ही बुरशी फांदीवरच वाढते. मग ती वाढत असताना प्रादुर्भाव झाल्यानंतर त्या फांदीवरती आपल्याला काळे किंवा काळ्या रंगाचे चट्टे पाहायला मिळतात, पट्टे पाहायला मिळतात म्हणून त्याला ब्लॅक बँडेड असं म्हटलेलं आहे. त्यानंतर शैवालजन्य एक तांबेरा नावाचा रोग आहे. हा बऱ्याचशा फळपिकांमध्ये किंवा रानटी झाडांमध्ये सुद्धा पाहायला मिळतो. मग त्यामध्ये काय होतं हा एक शैवाल आहे पण त्याच्यामध्ये हिमॅटोक्रोम नावाचं एक तांबड्या रंगाचं द्रव्य असतं आणि त्यामुळे हा तांबेऱ्यासारखा आपल्याला पाहायला मिळतो. वेल्वेटी रंगाचे आपल्याला त्याच्यावरती चट्टे पाहायला मिळतात. पण हे आकाराने वाढले आणि पूर्ण पान व्यापलं की काय होतं त्याची जी अन्न तयार करण्याची क्षमता असते ती कमी होते आणि साहजिकच त्याचा परिणाम हा उत्पन्नावरती होतो. असे हे वेगवेगळ्या प्रकारचे रोग आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे फांदीवर वेगवेगळे रोग असतात, मोहरवरती असतात. तर आता आपण आंबा या पिकावरील रोगाचा जे काही लक्षण आहेत ते आपण बघितले आता. पण सर याचा प्रसार कशा प्रकारे होतो, कुठल्या कुठल्या माध्यमातून याचा प्रसार जास्त प्रमाणात होतो? हे जे रोग आहेत हे सगळे बुरशीजन्य रोग आहेत आणि बुरशीजन्य रोग आहेत. आपल्याकडचं जे कोकणातलं वातावरण आहे हे उष्ण आणि दमट हवामान आहे आणि हे वातावरण ह्या बुरशीला ना अतिशय पोषक असतं. आपण पावसाळ्यात बघा एखादं भाकरी तुकडा किंवा फळ असं उघडं राहिलं तर त्याच्यावर तंतुमय बुरशीची वाढ होते. मग त्याच पद्धतीने ही पण बुरशी असल्यामुळे असं उष्ण दमट हवामान ह्याला खूप पोषक असतं आणि मग अशा याच्यामध्ये ह्या रोगाचा प्रादुर्भाव म्हणा किंवा प्रसार जास्त होतो. मग ही बुरशी काय करते वाढत असताना त्याची बीजाणू तयार करते, बीजे तयार करते, असंख्य बीजे तयार करते आणि मग ही बीजे वाऱ्यामार्फत म्हणा किंवा पावसाच्या थेंबामार्फत म्हणा किंवा कीटकांमार्फत पसरली जातात. मग एका पानावर दुसऱ्या पानावर असेल किंवा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर किंवा एका शेतातून दुसऱ्या शेतामध्ये सुद्धा ह्या बीजांचा प्रसार होतो आणि त्यापासून रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो. ज्या वेळेला वातावरण अनुकूल नसेल त्यावेळेला एक किंवा करपा रोग आहे तर ह्या रोगाची बुरशी काय करते त्याचे तर एक तर पोशिंदे भरपूर आहेत. म्हणजे अनेक झाडांवरती हा कर्करोग आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे अशा झाडांवरती ती तग धरते किंवा ते जे मेलेले पालापाचोळा आहे, फांद्या आहेत, फळं आहेत, अवशेष आहेत ह्याच्यावरती ही बुरशी आहे ती उपजीविका करत असते. भुरी रोगाचं मात्र वेगळं आहे. भुरी रोगाला जिवंत राहण्यासाठी फक्त जिवंत झाडांचीच आवश्यकता असते. मग ती काय करते बुरशी ती ज्या वेळेला अनुकूल वातावरण असेल त्यावेळेला हे जे मेलेल्या फांद्या वगैरे असतात त्याच्यामध्ये त्याचे तंतू आहेत सुप्तावस्थेमध्ये राहतात आणि ज्या वेळेला वातावरण अनुकूल भेटेल त्यावेळेला पुन्हा ही क्रियाशील होते आणि नंतर त्या झाडावरती प्रादुर्भाव करते आणि एकदा प्रादुर्भाव झाला की पुन्हा ती असंख्य अशी बीजे तयार करते आणि मग त्याचा प्रसार वाऱ्यामार्फत होतो, मोठ्या प्रमाणात होतो. म्हणजे ह्या वातावरणात आपण जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. तर मग आता त्याच्याकडेच पुढचा माझा प्रश्न आहे. रोगांची माहिती घेतली आपण, त्यानंतर त्या रोगांची लक्षणं आपण बघितली, त्यानंतर रोग कशा प्रकारे प्रसारित होतात हे आपण बघितलं. आता सर्वात महत्वाचं म्हणजे हे रोग आल्यावर किंवा हे रोग होऊ नयेत म्हणून याच्यामध्ये प्रतिबंधात्मक किंवा उपाययोजना काय असल्या पाहिजेत त्याच्यामध्ये? नक्कीच हे रोगांची लक्षणावरून आपण पाहिलं मग रोगाची लक्षणावरून त्याचं अचूक निदान करणं आणि वेळीच त्याच्यावरती उपाययोजना करणं हे फार महत्वाचं आहे. मग रोग येण्याच्या अगोदरच आपण काळजी घेणं फार गरजेचं आहे रोग आल्यानंतर एखादा उपाययोजना करण्यापेक्षा. मग
रोग येऊ नये म्हणून काय करायचं, तर ज्या वेळेला शेवटची काढणी होते आंब्याची, त्यावेळेला त्या फळबागेची पूर्णपणे साफसफाई किंवा पावसाळ्या स्वच्छता, अगोदर पावसाच्या अगोदर स्वच्छता करणं फार गरजेचं आहे. कारण मी मगाशी सांगितलं, हे जे बुरशीचे रोगजंतू असतात ते त्या बागेमध्येच त्या मेलेल्या अवशेषांवरतीच तग धरून असतात, जिवंत राहिलेले असतात. मग आपण जर साफसफाई केली आणि ते नष्ट केलं, जे काय पालापाचोळा आहे, अवशेष आहेत ते नष्ट केले, तर साहजिकच त्या बागेमधले बुरशीचे जे काय बुरशी आहे त्याची संख्या कमी होणार आहे. आणि नंतर पावसाळा लगेच सुरू होतोय, मग त्यामध्ये त्याचा प्रादुर्भाव होण्याचं प्रमाण नक्कीच कमी होईल. कारण का फांद्या पावसाळ्यानंतर वगैरे पण आपल्याला काढायच्या. हा, मग ज्या वेळेला ते आपण मेलेल्या फांद्या असतील त्या कापायच्या, मग त्या कापल्यानंतर त्याच्यावरती बोर्डो पेस्ट लावायची, जेणेकरून इतर कुठली बुरशी त्या कापलेल्या भागातून शिरकाव करणार नाही आणि पुन्हा तुटला प्रादुर्भाव होणार नाही. तसंच झाडाचे जे खोड असतात त्याच्यावरती सुद्धा बोर्डो पेस्ट लावावी, म्हणजे त्याच्या ठिकाणी जे काय कुठले रोगजंतू असतील तर ते मरून जातील. साफसफाई करावी. नंतर ते साफसफाई करून झाली की कुठल्याही ताम्रयुक्त बुरशीनाशकाची फवारणी करणं फार गरजेचं आहे. उदाहरणार्थ बोर्डेक्स मिश्रण असेल, 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करणं, किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड असेल ते साधारण 0.25% म्हणजे 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी केली तर निश्चितच या पुढच्या होणारे रोग आहेत त्याच्यावर आपण नियंत्रण मिळू शकतो. तसंच जी कोवळी पालवी आलेली असते त्याच्यावरती करपा रोग हा लगेच येतो. मग त्याच्यापासून आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर कार्बनडाझिम अधिक मॅन्कोझेब असं असणारं बुरशीनाशक, असं संयुक्त बुरशीनाशक साधारण 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून जर फवारलं तर म्हणजे आपण ते प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण हे करू शकतो. म्हणजे त्याचा प्रादुर्भाव आपण पुढे होणार पालवी येतानाच त्याची फवारणी करायची, म्हणजे जरी रोग आला नसेल तरी पहिल्यांदा आपण त्याची फवारणी फार गरजेचं, कारण का कोवळ्या पालवीवरती हा रोग लगेच येतोच. तसंच अवकाळी पाऊस किंवा ढगाळ वातावरण असतं थंडीच्या दिवसामध्ये, डिसेंबर जानेवारी यामध्ये मोहर असतो आणि या मोहरावरती भुरी रोग येतो. मग समजा अशा वेळेला अवकाळी पाऊस आला असेल किंवा ढगाळ वातावरण असेल तर अशा वेळेला भुरी रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते. मग अशा वेळेला हेक्झॅकोनाझोल साधारण 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून जर आपण फवारलं, किंवा कार्बनडाझिम अधिक मॅन्कोझेब 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारलं तर ह्या रोगापासून आपण झाडांना नक्कीच वाचवू शकतो. सर, आतापर्यंत आपण काढणीपूर्वीचे रोग आपण आता बघितले, पण असं निदर्शनास येतं की फळ काढल्यानंतर पण फळ कुजलेलं आढळतं किंवा त्याच्यामध्ये काही प्रकारचे रोग आढळतात, तर त्याविषयी थोडं सांगा. बरोबर. काय असतं, मगाशी मी सांगितलं, जर करपा रोग आहे, हा करपा रोगाची बुरशी आहे ती पहिली पानांवरती असते, फांदींवरती असते. तसंच आपल्याला ती मोहरावरती सुद्धा पाहायला मिळते. तर मग जिथे मोहर जळून जातो, मग ती फळ धारणा झाल्यानंतर जर बुरशीचा प्रादुर्भाव झाला तर निश्चितच ह्या रोगाचा प्रादुर्भाव फळावरती सुद्धा होतो. मग त्याच्यावरती आपल्याला तशाच प्रकारचे टिपके पाहायला मिळतात, डाग पाहायला मिळतात तपकिरी रंगाचे. पण कसं असतं, जेव्हा फळ कच्चं असतं त्यावेळेला त्याच्यामध्ये आम्लाचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळे बुरशी सुप्तावस्थेमध्ये राहते, तिची वाढ फार मोठ्या प्रमाणात दिसत नाही. पण हेच फळ पक्व झालं की त्याचं साखरेचं प्रमाण त्यामध्ये वाढतं आणि मग अशी फळ आपण आळीमध्ये ठेवली की ती फळ आपल्याला डागाळलेली दिसतात, कारण ते बुरशीची वाढ झपाट्याने वाढते त्या साखरेवरती. आणि मग अशी फळं समजा निरोगी फळांच्या सान्निध्यात संपर्कात आली की निश्चित ह्या रोगाचा प्रसार त्या आळीमध्ये किंवा पिकवणीच्या यंत्रणा खोलीमध्ये त्या निरोगी फळांवरती सुद्धा आपल्याला याचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो. ती फळं डागाळलेली पाहायला मिळतात. काही वेळेला समजा फळं काढताना समजा देठाचा भाग तुटला असेल तर त्या देठाच्या तुटलेल्या भागामधून सुद्धा काही बुरशी प्रवेश करते आणि मग आपल्याला त्या देठाकडचा भाग कुजलेला पाहायला मिळतो आणि म्हणजे त्याला आपण देठ कुजवे असं सुद्धा म्हणतो. सर, मग त्याच्यासाठी ते रोखण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करावी लागेल? आपल्याला हा जर फळ कुजून आहे किंवा काढणी पश्चात हे रोग आहेत हे जर आपल्याला टाळायचे असतील तर मगाशी मी सांगितलं की करपा रोग जो आपल्याला मोहरापासून येतो तर त्याच वेळेला ज्या वेळेला फळं लागलेली असतात त्यावेळेला आपल्याला कार्बनडाझिम प्लस मॅन्कोझेबची फवारणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून ती फळं चांगली राहतील, निरोगी राहतील. त्यानंतर जी आपण फळं काढणार आहोत त्यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेला जो नूतन झेला आहे त्याच्या साहाय्याने फळ काढणी करणं फार गरजेचं, जेणेकरून तो देठासहित निघतो, मग देठाच्या इथे इजा होत नाही. आणि मग फळं काढल्यानंतर शक्यतो ती चांगली पुसून घ्यावी. त्याला पोटॅशियम मेटाबायसल्फाईडची प्रक्रिया देणं फार गरजेचं आहे. म्हणजे 5 ग्रॅम पोटॅशियम मेटाबायसल्फाईड आणि 10 लिटर पाणी आणि ते 50°C पाण्यामध्ये ते उष्णजल प्रक्रिया आपल्याला त्या फळांना द्यायची आणि मग ती फळं आपण आळीमध्ये ठेवली की मग जी फळकूज आहे ती आपल्याला थांबवता येते. आता आपण सगळं रोगांविषयी पूर्ण तुम्ही डिटेलमध्ये माहिती दिलीत.
आता मला थोडं सांगा की महत्वाच्या किडी कुठल्या आहेत, कारण रोगांचा प्रादुर्भाव तुम्ही म्हणाला तसं किडींमुळे पण होतो. तर आंब्यामध्ये महत्वाच्या किडी कुठल्या आहेत आणि त्याच्यापणे साधारणपणे उपाययोजना कशी असावी? आंब्यामध्ये आता तसं म्हटलं फार महत्वाच्या किडीमध्ये तर तुडतुडा हा आंब्यामध्ये फार महत्वाचा आहे. कारण ते जेव्हा कोवळी पालवी येते त्यावेळेला तुडतुड्याचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो आंब्याच्या पालवीवर. आणि मग त्याच्यातून बाहेर पडणारा चिकट द्रव आहे बरं. तो पूर्ण त्या पानांवरती साचतो बरं. आणि त्याच्यावरती पुन्हा काळ्या रंगाची बुरशी वाढते, त्याला आपण बरं. कोळशी म्हणतो. हो, बरं. असं दुहेरी नुकसान आपल्याला त्या तुडतुड्यामुळे होतं. तसंच फळमाशी हा सुद्धा एक महत्वाचा कीड आहे. ती काय करते फळमाशी, ती जेव्हा फळं कच्ची असतात तेव्हा ते हिरव्या सालीमध्ये त्याची अंडी घालून ठेवते आणि जेव्हा हे फळं आपण पिकवणीला ठेवतो त्यावेळेला ती फळं पिकल्यानंतर त्याच्यातून काही आळ्या बाहेर पडतात. तसंच शेंडा पोखरणारी अळी आहे, बरं. खोड किडा आहे. बरं. असे वेगवेगळे कीटक किंवा किडी आपल्याला त्या आंबा पिकामध्ये पाहायला मिळतात जे प्रामुख्याने नुकसान करतात. सर, मग या किडीवरील उपाययोजना काय काय आहेत? आताच मी म्हटलं की महत्वाची कीड तसं म्हटलं तर तुडतुडा, जी पालवीपासून मोहरावरती पण येते आणि त्याचा प्रादुर्भाव आपल्याला फळांवरती सुद्धा पाहायला मिळतो, ज्याच्यामुळे फार मोठं नुकसान होतं. तर मोहोर संरक्षणासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने एक वेळापत्रक जाहीर केलंय. मग त्याप्रमाणे जर आपण फवारणी केली ना तर निश्चितच आपण ह्या तुडतुड्यापासून संरक्षण करू शकतो. त्यामध्ये पहिली फवारणी जी आहे ती जेव्हा ही पालवी पोपटी रंगाची असते, नवीन आलेली पालवी, कारण त्याच्यावरती कोवळी पालवीवरती तुडतुड्याचा प्रादुर्भाव लगेच होतो. मग त्यावेळेला आपण जर डेल्टामेथ्रिन हे साधारण 9 मिली 10 लिटर पाण्यातून फवारलं तर आपण एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून करू शकतो. दुसरी फवारणी आहे ती बोंगे फुटताना करायची. त्यामध्ये आपण समजा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन दिलेलं आहे, ते साधारण 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून आपण फवारायचे. तिसरी फवारणी ही आता ह्या पुढच्या फवारण्या आहेत तिसरी पासून, जे ते 15-15 दिवसांनी 15 दिवसाच्या अंतराने करायचे. मग त्यामध्ये इमिडाक्लोप्रिड आहे तिसरी फवारणी, ही 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून करायची. चौथी फवारणी आहे ही थायोमेथाक्झामची आहे, ती 1 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून करायची. पाचवी फवारणी आहे ही डायमेथोएट आहे, ते साधारण 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून करायचे. किंवा आपण त्यासोबत लॅम्बडा सायहॅलोथ्रिन सुद्धा घेऊ शकतो, जे मगाशी आपण वापरलेलं आहे दुसऱ्या फवारणीत 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून करायचे. आणि 6वी फवारणी आहे ही गरज लागली तर करायची आहे. मग त्यामध्ये आपण जे 5व्यामध्ये कुठलं जे सुचवलेलं त्यापैकी न वापरलेलं असेल तर त्याप्रमाणे घ्यायचं. आणि एक काळजी मात्र एकच घ्यायची की कुठल्याही एकाच औषधाची फवारणी सारखी करायची नाही, नाहीतर मग त्या कीटकामध्ये प्रतिकारक क्षमता वाढते आणि मग त्या औषधाचा परिणाम काय त्याच्यावरती खर्चच वाढतो. खर्चच वाढतो. तसंच आता ह्या फवारणी करत असताना आता ह्या तुम्ही म्हटलं कीटकांचं झालं, तुडतुड्यापासून आपण मोहराचं संरक्षण केलं, पण त्याचबरोबर ह्या पालवीवरती करपा आणि भुरी रोग सुद्धा येतो मोहरावरती. मग ह्या फवारण्या करत असतानाच या फवारण्यांच्या बरोबरच या कीटकनाशकांच्या बरोबरच जर आपण भुरी रोगाचं करायचं असेल, नियंत्रण करायचं असेल, त्यामध्ये हेक्झाकोनाझोल 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारू शकतो. किंवा कार्बनडाझिम अधिक मॅन्कोझेप हे साधारण 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारू शकतो. किंवा कार्बनडाझिम आपण 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारू शकतो. किंवा भुरी रोगासाठी एक उत्तम बुरशीनाशक म्हणजे सल्फर गंधकयुक्त बुरशीनाशक साधारण 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून आपण जर फवारलं तर ह्या फवारण्यांबरोबरच ते बुरशीनाशकाची पण फवारणी होईल. मग त्यासाठी सेपरेट आपल्याला फवारणी करण्याची आवश्यकता लागणार. आणि हे विशेष म्हणजे कोकण कृषी विद्यापीठाने रिकमेंड केलेलं हे वेळापत्रक त्याचा नक्कीच शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे. त्याला कीटकनाशक कशा प्रकारे फवारणी केली पाहिजे त्या संदर्भात. सर, आता आपण सगळं सांगितलं, पण आता काही खतं पण आहेत जी वापरली तर आपल्याला एक रोग प्रतिकार शक्ती वाढू शकते. उदाहरणार्थ सिलिका युक्त जर खतं आपण वापरली तर त्या झाडांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मग कीटक म्हणा किंवा रोग म्हणा यांचा प्रादुर्भाव जर आपण कम्पेअर केलं तर त्या कम्पॅरेटिव्हली कमी होतो, आपण तो आटोक्यात आणू शकतो. तसंच आपण विद्यापीठाने जी शिफारस केलेली तशी चांगल्या प्रतीचं शेणखत आणि ज्या खतांच्या मात्रा दिलेल्या आहेत त्याप्रमाणे जर आपण झाडांना खत दिलं तर निश्चितच त्या झाडामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि होणारं नुकसान जे आहे ते आपल्याला कमी प्रमाणात करता येतं. सर, आतापर्यंत तुम्ही सांगितलं की कीटकनाशकांचा वापर वगैरे, पण त्याबरोबरच आपल्याला अजून कुठल्याही उपाययोजना करू शकतो जेणेकरून कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येईल? आता तसं म्हटलं तर मगाशी मी एक
फळमाशीचा उल्लेख केला होता की जी फळमाशी फळं हिरवी असताना त्यामध्ये अंडी घालते, बरोबर. पण ती आपल्याला वरून काही दिसत नाही त्याला इजा झालेली. बरोबर. पण ही फळं आपण जेव्हा पिकवणीत ठेवतो आणि पिकवल्यानंतर जेव्हा आपण कापतो त्यावेळेला बरोबर त्याच्यातून आळ्या बाहेर पडतात. ती फळमाशी आतमध्ये अंडी घालत असल्यामुळे त्याच्यावरती जरी आपण काही कीटकनाशक फवारलं तरी त्याच्यावरती काही परिणाम होत नाही. मग अशा वेळेला आपल्याला काही आज बाजारामध्ये सापळे उपलब्ध आहेत, बरोबर, रक्षक सापळे. बरोबर. तर ते जर आपण वापरले बागेमध्ये तर निश्चितच त्याच्यावर उपाय आपण नियंत्रण मिळवू पितांबरीने पण शकतो. आपण एक सापळा आणलाय, तो मादी फळमाशी सापळा आहे. हा, मादी फळमाशी सापळा असे आपण जे सापळे वापरले तर निश्चितच ह्या फळमाशीपासून आपण संरक्षण करू शकतो. सर, आता आपण कीड आणि रोगांविषयी डिटेलमध्ये माहिती दिलीत, पण शेतकऱ्यांना अजून एक खास करून आंबा शेतकऱ्यांना भेडसावणारा अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे बाणगुळ. तर त्या बाणगुळाविषयी पण थोडं आम्हाला सांगा. हा, निश्चित. बाणगुळ ही सुद्धा एक वनस्पती आहे, पण ती अर्धपरोपजीवी वनस्पती आहे. म्हणजे काय, बाणगुळेला पानं असतात ती हिरवी आहेत, म्हणजेच ते स्वतःचा न स्वतः तयार करतात, पण तरी पण ती आधार म्हणा किंवा पाणी किंवा इतर अन्नद्रव्यासाठी इतर झाडांवरती अवलंबून असतात, इतर पोषिधांवरती अवलंबून असतात. आणि बाणगुळी अशी वनस्पती आहे ती आंबा, काजू, चिकू, फणस, इतर काही मोठी झाडं, रानटी झाडं ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला बाणगुळ पाहायला मिळते. बरोबर. बाणगुळ काय करते, ज्या वेळेला झाडावरती झाडावरती वाढत असते त्यावेळेला त्याची मुळं आहेत, शोषमुळं, ती फांदीमध्ये शिरकाव करतात आणि त्यातून ते अन्नरस शोषून घेतात. ओके. मग त्या बाणगुळाला काही फुलं येतात, चांगल्या आकर्षक रंगाची फुलं येतात, त्याला फळं सुद्धा लागतात आणि फळं चवीने फार गोड असतात. मग तिकडे पक्षी आकर्षित होतात, ती फळं खातात आणि ज्या ठिकाणी ती विष्ठा टाकतील त्या विष्ठेमार्फत त्या बाणगुळाची बी पसरते. मग ज्या फांदीवरती विष्ठा पडेल तिथे ती बाणगुळाची बी पुन्हा रुजते आणि पुन्हा तिथे ते बाणगुळ नव्याने सुरुवात होतं, नव्याने तयार होतं. अशा तऱ्हेने बाणगुळाचा प्रसार होतो. बाणगुळ ज्या फांदीवरती लागेल ना त्या ठिकाणी जिथे इजा झालेली असते तिथून ती मुळं आत शिरतात, तिथे अशी गाठ तयार होते फांदीवरती. आणि मग ती गाठ केवढी मोठी आहे यावरनं त्यांच्यामधलं किती एस्टॅब्लिश कधी झाले हे आपण अंदाज लावू शकतो. जेवढे जुनं एस्टॅब्लिश आहे तेवढी मोठी गाठ असते. त्याच्यामुळे झाड पण निश्चितच, कारण का अन्नद्रव्य त्या बाणगुळे शोषून घेतल्यामुळे पूर्णपणे त्या फांदीला, पुढच्या फांदीला अन्नद्रव्य मिळत नाही. परिणामी मोहर म्हणा किंवा फळधारणेवरती याचा परिणाम होतो. झाड कमकुवत होतं, फांद्या कमकुवत होतात. त्यामुळे वेळीच ह्या बाणगुळाचं निर्मूलन करणं फार गरजेचं आहे. बरं. तर मग त्याचं नियोजन कसं करायचं, त्याच्यापासून झाडांचं संरक्षण कसं करायचं? आताच मी म्हटलं की याचा प्रसार हा पक्ष्यांमार्फत होतो, कारण ती फळं खातात आणि विष्ठा टाकतात तिथून त्याचं. मग ज्या वेळेला बाणगुळाला फुलं येतील ते फळं येण्याच्या अगोदरच शक्यतो त्याचं निर्मूलन करणं फार गरजेचं आहे. बरं. नुकतंच वाढलेले बाणगुळ असेल ते आपण हाताने काढून मुळासकट काढून ते नष्ट करणं गरजेचं आहे. तसंच उंचावरती असेल तर अमर लोरॅन्थस कटर नावाचं विद्यापीठाने एक बाणगुळ कटर बनवलेलं आहे, विकसित केलेलं. त्याचा वापर करून बाणगुळ आपण काढू शकतो. किंवा फांदीवरती फार जुनाट जर वाढलेलं असेल बाणगुळ तर ते काही निरोगी फांदी सहित ते कापायचं आणि त्या ठिकाणी आपण बोर्डो पेस्ट लावणं फार गरजेचं आहे. तसंच फांदीवर जर बाणगुळ काढल्यानंतर त्यावरती आपण ग्लायफोसेट जे असतं तणनाशक, तर ते थोडंसं त्याच्यावरती त्या काढलेल्या भागावरती लावलं तर आपण बाणगुळापासून तिकडे बाणगुळ येणार नाही. येणार नाही. अशा पद्धतीने आपण बाणगुळाचं निर्मूलन करू शकतो. सर, आंबा या पिकावरील कीड, रोग आणि इतर जे काही आंबा पिकाचे शत्रू आहेत तर याविषयीची लक्षणं आणि यावरील उपाययोजना याविषयी आपण जी उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आपले पितांबरी ॲग्रीकेअर कडून खूप खूप आभार. धन्यवाद. अशाच कृषीविषयक सर्वांगीण माहितीसाठी पितांबरी ॲग्रीकेअर प्रस्तुत शेतीतून प्रगती या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. देऊ शेतीला गती, करू शेतीतून प्रगती. धन्यवाद.